कसा उचललाय ट्रॅक्टर पार. टायर मग कसं होतं हा ना, हळू 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 पुढे घ्यायला लागतंय त्यांना. उठा उठा, चला चला, उठा उठा, उठानच, उठा 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 उठा, चला चला चला, चला फिरायला जायचं, चला फिरायला जायचं, चला 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 चला. टाकतो फिरायला जायचं म्हणलं की उघडीत आहे डोळे. झोप लागली, उचकी लागली नाही, उचकी लागली पिल्याला. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. आणि आता बघा गाडीतच आहे, म्हणजे कुठंतरी चाललो आहे, कुठंतरी म्हणण्यापेक्षा तर चाललो आहे माझ्या बाळाला भेटायला. खरं तर इलेक्शनच्या धावपळीमुळं काही जमलं नाही, एका दिवसात जाऊन लगेच रिटर्न गेलो होतो. आणि आता इलेक्शन वगैरे झालं आहे सगळं, त्याच्यामुळे निवांत आहे. म्हटलं चला जाऊन भेटून येऊयात, म्हणून आज निघालेलो आहे. आणि मी आता आहे शेळगावमध्ये. हे बघा शेळगावमध्ये कसे लोक सगळे निवांत गप्पा मारतात. हे बघा इथं काही जण उभे आहेत, असे गावाकडचं लाईफ मजे नाही का. हे बघा इथं बी काही जण बसलेले आहेत पारावर गावच्या, अजून मागं पण भरपूर लोक आहेत. हे बघा असे निवांत बसलेले आहेत. आणि मी इथं थांबलो आहे ते म्हणजे थोडं काहीतरी म्हटलं जायचं, रिकाम्या हाताने नको जायला, म्हणून मग काहीतरी खायला घेऊ म्हणून पप्पा गेलेले आहेत तिकडं त्यांना आणायला. तर म्हटलं आपलं चलू द्या. आणि थोड्याच वेळात मी पोचणार आहे आपल्या शूटरकडे. बघूया कसा आहे, काय आहे तो, नक्की कोणावरती गेला आहे काय, ते सगळं आजच्या ब्लॉगमध्ये क्लिअर होऊन जाईल. आणि निवांत कोणतंही टेन्शन न घेता आजचा दिवस त्याच्यासोबतच घालवणार आहे. मला असं कळलं आहे की तो दिवसभर झोपत असतो आणि संध्याकाळी 6ला उठतो आणि रात्रभर कॉय 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 रडतो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे 5ला परत 5-6ला झोपी जातो. मग त्याला आंघोळ वगैरे घातली 8-9 वाजता की परत तो झोपतो, दिवसभर झोपतो आणि रात्रभर जागतो, असं मला कळलं आहे. बघूया आजचा दिवस त्याच्यापाशी राहू, कसं आहे काय बघूया एकदा. ट्रॅक्टर स्टंट कसा उचललाय ट्रॅक्टर पार. टायर मग कसं होतं हा ना, हळू 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 पुढे घ्यायला लागतंय त्यांना. लय डेंजर स्टंट चालू इथे गावाला जाता जाता. हे बघा कसा थांबलाय ट्रॅक्टर. अरे मागं गाडी आलीत. हे बघा गाडीवाल्याला माहितीच नाही काय चाललंय. जाईन कसलं उचलतंय पण. हा ना, यो बाई लय डेंजर चालवते. हा ना, उचलून एवढं उचलून घेऊन जाते तो. आता खेळत होता. बोलायचं तर इथं पंचायत होती, पण आता जागा करायची म्हणून चला 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 चला. तरी त्याला अजून ही घातली नाही सकाळसाठी आंघोळ. रागोळा तू झोप आली ग बाळाला. आता उघडलं का ये इथं बाहेर आणल्या होईल का जागा. झोपायला झोपल्यावर आता काय ते जीभ होईल पण आता. रोज आहे ती जिबीची सवय आज. ए उठ उठ चल. लका उठानच, उठा उठा, चला चला, उठा उठा, उठानच, उठा 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 उठा, चला चला चला, चला फिरायला जायचं, चला फिरायला जायचं, चला 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 चला. टाकतो फिरायला जायचं म्हणलं की उघडीत आहे डोळे. चल लवकर. घाल त्याला आंघोळ घाल की. उठानाच बिन ह्याची कशी आंघोळ घालणार. वाचत पाणी आहे मग उठन की पाणी पडल्यावर. पाणी पडलं नसतं बघा कसं आरडत. ए उठा 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 उठा, चला चला चला. त्याचा नियमच आहे, आंघोळ करायचं म्हणलं ना लगेच झोपतो. हा का, आंघोळीला कटाळा दिसतोय. तो कसे
त्याला माहिती आहे आता आंघोळ करायची म्हणून ती उठा नाही. ए बोट पॅक पकडीत आहे बो. पॅक पकड. उठा 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 चला. पडायचं तुला बी वाटतं बरं का? का पॅक धरतो. हा का उठा 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 चला उठा उठा उठा. हा उघडले डोळे हा हा चला उठा. चला 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 चला. ऐ अरे उचकी लागली त्याला उचकी. अरे उचकी लागली त्याला. अरे हा झोपायचं ना. उठ 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 उठ. कसं झोपत आहे. उठ 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 उठ. डिंग 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 डिंग. उठ के तो कसं झोपतोय. उठ. झोपायला लागला आता पिल्या. ए पिल्या झोप लागली. उचकी लागली नाही उचकी लागली पिल्याला. काय काय हो मम्मी कुठे चला झोपला काय. जाऊ दे चल झोपू द्या मग. तरी नंतर येणार होते. शिव अय शिव शिव इकडं बघ इकडं शिव. शिव काय लक्ष दे तू. लक्ष दे. काय दिसत टाटा टाटा. आहेत का तीच आज त्या लेकापासून आज किती पूर्वी येतोय. चला चला तर मग बघितलं का नाही आपला शूटर कसा डेंजर आहे एकदम. हां मी आलो आज होतो तर दिवसभर जागा होता ना ते दिवसभर झोपत होता पण आज जागा राहिला माझ्यासाठी असं म्हणायला हरकत नाही. चल त्याला भेटून आलो आणि तुम्ही मागं बघितलं असेल तर आता आलो गावाला आंतरवलीला. तिथं थांबलो थोडा वेळ म्हटलं आता इथं थांबून परत पुण्याला जायचं आहे त्याच्यामुळे इथं थांबलं. आणि हे बघा शेतातला गावरान हरभरा त्याचं डायरेक्ट तोडून आणला आहे. गड्डी बिड्डी काय ना अख्खा तोडून आणला आहे आणि आता इथं कामं करायची आहेत एडिटिंगची. चला आता बसू व्लॉग एडिट करू. तर हा व्लॉग कसा वाटला माझा शूटर कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. आताच काय लगेच त्याचं फेस रिव्हील करत नाही कारण आताशी तर तो 16 दिवसांचा आहे. होईल मोठा हळूहळू तो पण ब्लॉगमध्ये येईल बोलेल तेव्हा त्याचा चेहरा तुम्हाला दिसेलच. पण आता तरी मी त्याचा चेहरा फेस रिव्हील करत नाही आहे. ठीक आहे चलो गाईज व्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब करा. धन्यवाद.